कल्याणीनगर येथे झालेल्या कार अपघात प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या अश्विनी कोष्टा आणि अनिस अवधेया यांना न्याय मिळण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे पोलीस आयुक्त कार्यालय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनगार्डन पोलीस स्टेशन यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या वतीने राजेश नायर उपाध्यक्ष पुणे शहर यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांच्या मार्गदर्शनाने निवेदन देण्यात आले। यावेळी अरुण भालेराव, सुनील उबाळे, तन्वीर बाबा शेख आदी मान्यवर उपस्थित होते। एखादी गोर गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये ते फार मत भेदभाव करतात, कारण की एखादी टू व्हीलर चालत असताना गरीब त्याच्याकडे लायसन आहे का नाही, नंबर प्लेट आहे का नाही, त्याच्या गाडीला मिरर आहे का नाही, हे सर्व बघितलं जातं। पण त्या श्रीमंताच्या मुलाला एवढी त्यांनी मोकळीकता दिली की त्याला गाडी पोर्शे कार आणि त्या पोर्शे कारला नंबर प्लेट नव्हता आणि काहीच नव्हतं, ते रजिस्ट्रेशनसुद्धा नव्हतं। आणि माझं असं म्हणणं आहे की त्याच्या बापाला वेटच धरावं। त्याच्या वडिलांनी एवढं मोठं त्याला कार दिलं, वडिलांना माहिती नाही का आपलं पोरगं जे ते आता अल्पवयीन आहे तरी त्यांनी एवढं मोठं कार चालवायला दिलं। आणि चालवायला देत असताना बापाला माहिती नाही की पोराला ते कार चालवायला येतं का नाही येतं। आणि ते पोरगं दारू पिऊन नशेमध्ये धुंद असताना हे अपघात त्यांनी केलेले आणि 200ची स्पीडने त्यांनी हे कार चालवलेले, म्हणजे त्या अर्थी त्याला कार चालवता येत नाही असं त्यांच्या फक्त वडिलालाच माहिती होतं। तरी देखील त्यांनी त्या श्रीमंताचं पैशाच्या जोरावर ते कार त्यांनी त्याच्या पोराला चालवण्यासाठी दिलं। आणि आज ते अपघात नसून मला असं वाटतं की त्यांनी जीवे मारलं, त्यांना मर्डर केली। त्या 2 निष्पाप लोकांचं त्यांनी मर्डर केलेली आहे। त्या निष्पाप लोकांचं जे मयत झाली त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली देते आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला जिथं काय करायचं असेल, कित्येक आंदोलन घ्यायचे असेल तरी आम्ही घेऊ, रस्त्यावर येऊ, पण त्या निष्पाप लोकांना आम्ही न्याय 100% मिळवून देणार आहे। आज आम्ही सकाळी पुणे आयुक्त साहेबांना सुद्धा निवेदन दिलेली आहे की ज्या वेळेस पुणे आयुक्त साहेबांनी अमितेश कुमारनी पुण्यामध्ये चार्ज घेतला होता त्या दिवशी त्यांनी अशी दहशत लावली होती, गुन्हेगार बाहेर पडायला घाबरत होते आणि क्लब आणि पब सगळे बंद झाले होते। आम्हाला एक आशा होती आणि पुणेकरांना असं वाटत होतं की आता गुन्हेगारी संपणार आहे, आता यापुढे गुन्हेगारी घडणार नाही आणि नशा म्हणजेच व्यसनमुक्त समाज होईल। परंतु असं काही घडलं नाही, ते फक्त थोडं दिवसासाठी होतं, पण पुन्हा ते सुरू झाली आणि आता डबल व्यसन, पोरं डबल व्यसनाला लागलेत आणि डबल गुन्हेगार व्हायला लागली। फक्त त्या दिवशीच दहशत नाही तर आम्ही त्यांना आज विनंती केली की हा दहशत जे गुन्हेगारामध्ये तुमचं होतं ते तुम्ही कायम ठेवावी अशी त्यांना आम्ही विनंती केली। आणि या पुण्यामधूनच काही महाराष्ट्रामधून सगळं गुन्हेगारी ते संपवण्यात यावी अशी त्यांच्याकडे आम्ही विनंती केली। आणि आम्ही सर्व पक्ष आणि संघटना मिळून त्यांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणार आहे। आणि मी इथंच थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। पुण्यामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, कल्याणीनगर या ठिकाणी रविवारी पहाटे 2:30 वाजता एक धनदांडग्या मुलाने त्याच्या आलिशान कारने त्याने अल्पवयीन असताना सुद्धा पब आणि क्लबमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात त्याने वाईन दारू प्राशन करून त्याची आलिशान कार घेऊन 2 बेकसूर मुलांना, एका मुलीला आणि एका मुलाला त्यांनी उडवलं आणि त्यांच्या जागेवरती मृत्यू झाला। सर्वप्रथम मी त्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो की ज्या मुलाने दारू पिऊन 2 जणांचा बळी घेतला, त्यांचा खूनच केला, त्याच्या खुनाचे गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। तर त्याला त्यांनी बेकायदेशीर साधारण छोटीशी कंप्लेंट बनवून त्याला त्यांनी सोडून दिलं आणि त्याला लॉकअपमध्ये पिझ्झा बर्गर खायला दिलं, त्याला रेड कार्पेट टाकलं, कारण की तो मोठ्या घरचा होता। तर मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
आमचे राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशाने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। अमितेश कुमार पुणेचे कमिशनर यांची आज सकाळी आमची मुलाखत झालेली आहे। आमचं काम जोराने चालू आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आमचं रक्त सळसळच करणार। त्यांच्या पाठीमागाने पाठलाग करतो। आतापर्यंत आम्ही सकाळी अमितेश कुमारांना सांगितलं की मुंडवा भागामध्ये जो PI त्यांना निलंबित करण्यात यावं आणि दुसरी गोष्ट आहे येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांना निलंबित करण्यात यावं आणि सर्व स्टाफ त्यांची बदली करण्यात यावी। कारण की सर्व मोठी चूक जी आहे ते स्थानिक पोलीस स्टेशनची चूक आहे। लाखो रुपये येतात म्हणून त्यांच्या डोळ्यावरती पडदा लागलेला आहे। त्यांच्या हलगर्जीमुळे आज हा मोठा अपघात झालेला आहे। 3, 4, 5 रात्रीचे वाजेपर्यंत ते क्लब डान्स बार चालू असतात। कारण की पोलिसांना हप्ता येतो म्हणून सर्व चूक जी आहे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा यांना निलंबित करण्यात यावं। जोपर्यंत त्यांना निलंबित करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे।